ठाणे में मीडिया से बातचीत के दौरान शहर के सुपर स्पेशलिस्ट अस्पताल के बारे में मंत्री प्रकाश अम्बेडकर ने अपना स्पष्ट मत व्यक्त करते हुए कहा कि काम अंतिम चरण में है और जल्द ही इसका लोकार्पण होगा। आगे मंत्री ने कहा कि हेलीपैड्स और आपातकालीन सुविधाएं भविष्य में बहुत उपयोगी साबित होंगी। विधायक अज्ञता मामले पर उनका कहना था कि अब यह ज्ञान है, जनता के अपना निर्देश दिया है। कोल्हापुर में तेंदुआ की घटना और दिल्ली ब्लास्ट के संदर्भ में उन्होंने सुरक्षा बढ़ाने पर जोर दिया। आइए सुनते हैं आगे क्या कुछ कहा आंबेडकर ने। ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे। काम अंतिम टप्प्यात आहे। आज सुद्धा आरोग्य मंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल, त्यासाठी काय उणीव आहेत, अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे, याच उद्देशाने इथं आलोय। ठाणे, पालघर, पलीकडच्या बाजूला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डर पर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती, या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती। आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले। काम गतीनं सुरू आहे। MSCBचं काम आहे, बाकीची आणि शेवटच्या टप्प्यातली जी काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशाने आज या ठिकाणी आपण भेट दिली आहे। हेलिपॅड देखील असणार आहे, त्यामुळे मोठी सुविधा या ठिकाणी आरोग्यासाठी मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात। आपण बघितलं असेल, गुजरात हायवे असेल, कोकणला जोडणारा रस्ता असेल, पलीकडे लोणावळ्याकडून तिकडे जाणारे रस्ते असतील, या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलिपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती। त्यामुळे हेलिपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्यकाळात सर्व नागरिकांना होणार आहे। सर, आरोग्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची कशा प्रकारे सोय 960 बेड्स आहेत, अतिरिक्त बेड्स काही वाढवण्याची तरतूद काही आपण केलेली आहे? मुळातच 350 बेडचं पूर्वीच हॉस्पिटल होतं आणि आता आपण 900 बेडवर निघालो। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता निश्चितपणे होणार आहे। पण त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी ही सुद्धा साहेबांची संकल्पना आहे आणि सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातल्याच नव्हे तर संपूर्ण 3-4 जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना रेफरल सर्व्हिसेस ज्या आहेत, आज सुद्धा बऱ्याचशा लोकांना मुंबईला जावं लागतं, या सगळ्या गोष्टी इथंच थांबतील। लोकांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होईल। याच उद्देशाने या ठिकाणी या सुपर स्पेशालिटी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची आपण सुरुवात करू। मेडिकल कॉलेजची देखील या ठिकाणी संकल्पना असणार आहे, त्यामुळे नर्सेसला देखील चांगली सुविधा असणार, कशा प्रकारचं असणार? या सगळ्या हॉस्पिटलचा उपयोग सर्वार्थानं इथल्या लोकांना होणार आहे। आपण बघितलं असेल, याच्यापूर्वी GNM आणि ANM साठी सुद्धा इथं नर्सिंगचे कोर्सेस आहेत। आता साहेबांच्याच पुढाकारानं BSc नर्सिंगला सुद्धा मान्यता मिळाली, ते सुद्धा काम गतीनं सुरू आहे। BSc नर्सिंग बरोबर आता इथे जेवढ्या 900 बेडचं हॉस्पिटल होते, त्यामुळे साहजिकच इथं मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा आपण प्रस्ताव दाखल करू शकतो। इथे अतिशय ज्या आवश्यक आहे ते सगळ्या उपलब्ध झाले आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा पुढे सुरू करण्यासाठी हरकत नाही। सर, आमदार अपात्रते संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, कसं बघता या सुनावणीकडे? मागील अनेक महिन्यांपासून ही प्रलंबित अशी सुनावणी आहे।